प्राइज आहे ते घेऊन जावा. ओके, सिद्धेश विरकर घ्या, मॅन ऑफ द मॅच घ्या. चला कॅमेरामॅन फोकस करा. ओम साई MTC. यस, आपण सिद्धेश विरकर यांना मॅन ऑफ द मॅच साध्य म्हणून मुख्य व्यासपीठावरती देतोय. त्याचबरोबर सन्मान चिन्ह आपण देऊया वैगाव टीमला. आदरणीय संतोष दादा पवार यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आदरणीय संतोष दादा पवार यांना आम्ही या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सेमी फायनल क्रमांक 1 चा सामना तुमच्या समोर आम्ही घेऊन आलोय, जिथे मात्र वैभव वाडकर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत आहेत. त्यांच्यासोबत सचिन आहे. बॉलिंग मार्क होती तुम्ही पाहताय. अक्षय, पहिला बॉल. सेमी फायनल सुरू होते. पहिला बॉल बॅकफुटला गेले, समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय. कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. अगदी लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक येईपर्यंत बॅट्समननी काही कोणत्या प्रकारची घाई केली नाही. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. वैगाव संघ आपल्याला त्या ठिकाणी सन्मान चिन्ह दिलं जात आहे. आपण या प्लीज. पहिला बॉल आणि बॉल पाहिलं तर एक सिंगल प्राप्त झाले. सेमी फायनल आहे. अक्षय यांचा पुढचा बॉल अतिशय चांगला बॉल आहे. अचूक टप्प्यावरती ऑफस्टम्पच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल बाहेर निघून जाताना पाहायला मिळतोय. सेमीफायनलचा थरार तुम्हाला पाहायला मिळतोय. दोन टीम मध्ये ए ग्रुप मधल्या मॅचेस अगदी वेळेत कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. एक चांगल्या प्रकारचं आयोजन मालतपूर गावच्या माध्यमातून इथे पाहायला मिळालं. पुढचा बॉल अक्षयचा सचिन यांच्यासाठी. हा बॉल हवेत खेळलाय. बॉल स्टँड झालाय. क्षेत्ररक्षक सी कॉर्नर वरून अगदी वेगाने येत आहेत. एक चांगला झेल पकडलाय आणि पहिल्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळतोय. सचिन फलंदाज बाद होत आहेत. पहिल्या विकेटचं पतन होत आहे. और पिच बॉल होता, त्याला ऑन साइडला अगदी खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता. बॉल बराच काळ हवेमध्ये स्थिर उभा राहिला. त्यानंतर सी कॉर्नरला क्षेत्ररक्षकाने अतिशय चांगला प्रयत्न राहिला. एक सोपा झेल त्या ठिकाणी घेण्यात आला. पहिल्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. टीम JHK बोरगाव संघ. वैगाव संघ आपण या. सन्मान चिन्ह तुम्हाला दिलं जात आहे. रवी दादा पोळ यांना विनंती आहे, आपण सर मुख्य व्यासपीठावरती या. रवी दादा पोळ, आपल्याला विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं मनापासून या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान सहर्ष स्वागत. संकेत वाडकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. वाई तालुक्यातील एक स्टार खेळाडू आहे. आज आपल्या संघासाठी, गावासाठी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. चांगला बॉल आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल. टप्पा पडला, थोडासा बॉल खाली राहिला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. रविदादा पोळ यांचा सन्मान केला जातोय मुख्य व्यासपीठावरती. आगतम स्वागतम सुस्वागतम. आता सेमी फायनल आहे. आता इनिंग मध्ये आपण सत्कार करूया. पुढचा बॉल संकेत वाडकर यांच्यासाठी. इथे पहा, दांडी 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 गुल केले. बॅट्समन आहेत संकेत गोळे. या मॅच मध्ये काहीच करू शकले नाही संकेत वाडकर आणि अगदी क्लीन बोल्ड केले. अक्रॉस द लाईन ने खेळण्याचा प्रयत्न केला होता. आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, बॉलच्या लाईन मध्ये येऊ शकले नाही. हा बॉल जर आपण विचार केला तर स्ट्रेट बॅटनी खेळणं गरजेचं होतं. पहिलंच मन बनवलं होतं की मी हा बॉल ऑन साइडला त्या ठिकाणी लेग साइडला पंच करेन. आणि ज्या पद्धतीने टप्पा पडला आणि बॉल अति वेगाने अगदी स्टंप मध्ये घुसला. इथे संकेत वाडकर यांची विकेट प्राप्त होताना पाहायला मिळते. JHK बोरगाव संघ थोडासा अडचणीमध्ये येताना पाहायला मिळतोय. टीम दसवडी चांगली बॉलिंग आतापर्यंत.
अगदी बॉलिंग अनालिसिस पाहिली तुम्ही तर खूप चांगली आहे, कारण आमचे स्कोरर त्या ठिकाणी सांगतात 5 बॉलमध्ये केवळ 1 रन खर्च केली, 2 विकेट प्राप्त केलेत आतापर्यंत. क्या बात आहे. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये किरण फनसे यांना तुम्ही पाहताय आणि खूप चांगलं स्कोरिंग करताय, त्यांचंही कौतुक करावं लागेल. यूट्यूबची वाहिनी तुम्ही पाहिली तर ओम साई MTC आहे. नेहमीच दर्जेदार काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. पंचही त्या ठिकाणी आमचे पाहिले, पंचांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली, त्यांचंही स्वागत करावं तितकं कमी असेल. पुढचा बॉल म्हणजे शेवटचा बॉल, लोअर फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कव्हर्सला त्या ठिकाणी कोणती चुकी करत नाहीये क्षेत्ररक्षक. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पहा काय षटक राहिलंय. या खेळाडूसाठी टाळ्या होणं गरजेचं असेल. केवळ आणि केवळ 1 रन खर्च केले. दसवडी गावचा अक्षय, अप्रतिम बॉलिंग, क्वालिटी बॉलिंग, 2 विकेट्स 1 रन देऊन हे षटक समाप्त केलं. पहिलं षटक इथे समाप्त झालंय आणि पहिलं षटक जर आपण पाहिलं तर दसवडी गावच्या नावावरती गेलंय, कारण पहिल्या षटकाची बॉलिंग अनालिसिस पाहिली तर अगदी भयानक आहे. कारण या षटकामध्ये केवळ 1 रन खर्च केली, 2 विकेट्स प्राप्त होताना पाहायला मिळाल्या. अक्षय याची अप्रतिम दर्जेदार बॉलिंग पाहायला मिळाली. बॉलिंग मार्क होती आता युवराज आले, तर ज्यांनी खूप चांगली बॅटिंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये केले. मोर्जीवाडा आणि परतवडी यांचा सामना आहे. नेक्स्ट सामना त्यांचा टॉस इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल. कॅप्टननी लगेच या आपण पहिला बॉल सेकंड ओव्हर मध्ये, पहिलाच बॉल त्याच्यावरती पुलचा फटका, परंतु हा फटका जर आपण पाहिला तर पाठीमागच्या दिशेने चाललाय. केवळ आणि केवळ फक्त 1 रन मिळेल या बॉलवरती. अशा प्रकारचे स्ट्रोक तुम्हाला धावा कमी देतील, कारण हे मैदान आपण जर पाहिलं तर 180 अंशाचं मैदान आहे. जास्तीचे फटके तुम्हाला पुढे V मध्ये खेळावे लागतील आणि अक्षय वाडकर यांना माहित आहे, कारण पहिलं अर्धशतक या संपूर्ण स्पर्धेमध्ये याच खेळाडूच्या नामी आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटनी जोरकस मारण्याचा प्रयत्न. अगदी जर पाहिलं तर शेवटच्या क्षणी फिंगर रोल केले होते. अगदी या पद्धतीने नकल बॉल ही या बॉलला म्हटलं जातं. चांगली बॉलिंग आतापर्यंत झाले. बॉलरचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. 4 धावा केवळ आणि केवळ स्कोरबोर्डती लागतात. सेमीफायनलचा सामना आहे. हा बॉल ही चांगला आहे, उसळी घेणारा बॉल आहे आणि पंचांचं बोट आकाशाकडे. काय बॉलिंग केली यार, अप्रतिम बॉलिंग. वैभव वाडकर अगदी जड पावलाने नाराज आहेत स्वतःवरती. त्यांना माहित आहे किती महत्वाची विकेट होती त्यांच्या टीमसाठी त्यांची. इथे 3ऱ्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. JHKM बोरगाव संघ अडचणीमध्ये सापडला या सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये. चांगलं क्रिकेट आपल्याला संपूर्ण आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळालं, परंतु सेमीफायनल मध्ये थोडंसं JHKM बोरगाव संघाने नाराज केलंय. जर संघाचा विचार केला तर पहिले टॉपचे 3 बॅट्समन आपण जर पाहिलं तर स्वस्तामध्ये माघारी जात आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुयश वाडकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. परंतु बॉलिंग पहा, अप्रतिम बॉलिंग. युवराजनी सुद्धा सातत्यपूर्व पहिल्या बॉलरच्या नंतर त्यांनी दुसरं षटक हाताळताना चांगलं षटक हाताळलं. इथे हवेमध्ये बॉल आहे, निर्जन स्थळी हा बॉल पडेल, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येत आहेत. तोपर्यंत मात्र धावांची चोरी केली जाते, म्हणजे 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. सेमीफायनल क्रमांक 1 चा थरार तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट. 6 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. इथे बॅटची कडा आहे, पाठीमागे बॉल पुन्हा निघून चाललाय. 5 धावा स्कोरबोर्डती लागतायत. काय बॉलिंग केले यार. मला वाटतंय प्रवीण फनसे तात्या, अगदी त्यांनी टॉस कबॉटच्या व्यासपीठावरती प्रत्येक वेळी टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॉलर्सवरती खूप विश्वास आहे आणि त्यांच्या बॉलरनी तो विश्वास सार्थ करून दाखवलाय प्रत्येक मॅच मध्ये. पुढचा बॉल
हा फटका चांगला आहे परंतु फटक्यामध्ये लांबी कमी पडले, झेल अप्रतिम झालाय. लॉंग ऑनला विकेटचं पतन होत आहे. आणखी एका विकेटचं पतन. षटक क्रमांक 2चा खेळ इथे समाप्त झालाय आणि धावसंख्या केवळ फक्त 5 धावा स्कोरपुरती लागतायत. JHKM बोरगाव संघ अडचणीमध्ये सापडलाय. आता केवळ 5 धावा. शेवटचं षटक आहे. थँक्यू सो मच. आदरणीय नारायण दादा वाडकर यांचं शुभागमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे. दादांचं करूया मनापासून सहर्ष स्वागत. आता 5 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. शेवटचं षटक आहे जे स्वप्नील घेऊन आलेत. पहिला बॉल शेवटच्या षटकामध्ये. ओ बॅटची कडा आहे का पाहावं लागेल. वाईट बॉल त्या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून येतोय. हा एक्स्ट्रा रन टीमच्या धावफलकामध्ये ऍड करतोय आम्ही. 6 या अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचले. कमालीची बॉलिंग पाहायला मिळाली. टॉप ऑर्डर त्या ठिकाणी पूर्णपणे परत पाठवले. बॅकफुटवरती ढकललंय टीम JHK बोरगाव संघाला. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये स्टँड झालाय. 3 क्षेत्ररक्षक एका जागेवरती आणि पकडलाय जेल. ओ बाय काय कॅच पकडलाय प्रवीण फनसे तात्या. अप्रतिम जेल. बॉल बराच काळ हवेमध्ये अगदी आकाशाची उंची मारणारा हा फटका मोजणारा फटका होता परंतु एक चांगला जेल पकडलाय. 6 धावा केवळ स्कोरबोर्डती आहेत. 5 बॉल आणखी बाकी आहेत. यानंतर टॉस केला जाईल. चला दोन्ही टीमनी लगेच या. मोर्जीवाडा आणि परतवडी आपण करूया टॉस. निलेश मांडेकर सर हे आपल्या या टॉस साठी त्या ठिकाणी टॉस का बॉस या व्यासपीठावरती जोडले जातील. टीम दसवडी संघ आपण जर पाहिलं तर फॉर्म मध्ये आलाय. आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होतोय. तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि काय करतंय मैदानाच्या आतमध्ये कोणती सिंगल मिळणार नाहीये. दसवडी टीम ज्या पद्धतीने या मॅच मध्ये खेळलाय सेमीफायनल मध्ये 1 वे ट्रॅफिक. धावा केवळ स्कोरबोर्डती लागल्यात. एकूण धावा 6 धावा. सेमीफायनल एकतर्फी मॅच. आणखी काही बॉल आहेत त्याच्यावरती तुम्ही मोठे स्ट्रोक मारून एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचू शकता. आडव्या बॅटनी खेळलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. द डीप स्क्वेअर लेगला एक सिंगल प्राप्त होते. दुसरीचा प्रयत्न होतोय का पाहावं लागेल. डायरेक्ट हिट करण्याची संधी होती. 2 धावा स्कोरबोर्डती अंकित केल्या जात आहेत. इथून पुढे आपण टॉस करणार आहोत. चला दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉस साठी या. 8 धावा स्कोरबोर्डती लागतात. शेवटचे 3 बॉल आहेत या सत्र क्रमांक 1 मध्ये. मोर्जीवाडा आणि परतवडी कॅप्टन या. चला आडव्या बॅटनी स्ट्रोक केलाय परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. वाट पाहतायत. साधा सोपा सरळ जेल पकडलाय. आणखी एका विकेटचं पतन. खेळाडू बाद. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सुशांत दाखल होतोय. पहा संघ 8 धावांवरती पोहोचलाय. फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होईल का. हो तिथे पाठीमागे बॉल जातोय म्हणजे केवळ सिंगल रन प्राप्त होताना पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा बॉल आहे. 9 धावा स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. यानंतर आम्ही टॉस करतोय. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करतोय टॉस का बॉसचं व्यासपीठ आहे त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहा. नेक्स्ट आपण टॉस करतोय. 4 षटकांची लढत असेल. पुढचा बॉल म्हणजे शेवटचा बॉल आहे या सत्रामध्ये. अचूक टप्प्यावरती टाकलेला बॉल. इथे विकेटचं पतन आणि शेवटच्या बॉलवरती सुद्धा विकेट मिळाले म्हणजेच
3 षटकांमध्ये 18 बॉल मध्ये धावसंख्या स्कोरवरती लागली ती केवळ 9 आणि 10 धावांचं टार्गेट आहे सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये टीम दसवडी टीम समोर. बॅक टू निलेश मर्डेकर सर. धन्यवाद जनसाबास, तुम्ही आतापर्यंत ऐकला. संतोष देसाई सरांना तुम्ही आतापर्यंत ऐकत आहात. कॉमेंट्री बॉक्स मधून श्री जानाई देवी चषक 2025 चा पुढील सामना आहे ब गटातून मुर्जीवाडा विपक्ष परतवडी. दोन्ही संघनायकांना विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. या अगोदर देखील आम्ही तुम्हाला अनाउन्स केलेला आहे. टीम मुर्जीवाडा विपक्ष परतवडी आपली मॅच होत आहे. आपण रिपोर्टिंग करा. टॉस का बॉस या बॉक्स मध्ये प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला टॉस होत आहे, त्यासाठी आपण लवकरात लवकर या. आपली मॅच आहे. यानंतर टीम मुर्जीवाडा आणि टीम परतवडी आपल्याला विनंती आहे की आपण टॉस साठी या. आपला नाणेफेकीचा कौल टॉस का बॉस या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये होत आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते, ग्रामस्थांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. टीम परतवडी आपला कॅप्टन पाठवा. टीम परतवडी आपल्याला विनंती आहे की आपला कॅप्टन पाठवा. आपला टॉस या ठिकाणी होणार आहे. टीम परतवडी आपला संघनायक आलेला नाहीये. ओके, येता या. आपण टॉस करूया. परतवडी विपक्ष मुर्जीवाडा ब गटातून हा दुसरा सामना आहे. पहिल्या फेरीचा नाणेफेकीचा कौल आपण करूया. नाणेफेकीच्या कौलचा आवाज कोण देणार? ओके, टीम मुर्जीवाडा नाणेफेकीच्या कौलचा आवाज आपण कॉइन स्पिन करूया. टीम मुर्जीवाडा नाणेफेकीच्या कौलचा आवाज आपण कॉइन स्पिन करूया. छापा हा नाणेफेकीच्या कौलचा आवाज आहे आणि आलेला आहे तो काठा. टीम परतवडी टॉस जिंकताय. टॉस किती महत्वाचा होता? अत्यंत महत्त्वाचा होता आणि बॉल फर्स्ट. टॉस जिंकून शतरक्षण करण्याचा निर्णय घेताय. कोणतं टार्गेट घ्यायला तुम्हाला आवडेल? नाही, लास्ट टाइम आम्ही फर्स्ट बॅटिंग केलेली. चेसिंग करताना थोडं मजा येईल. मालतपूर गावची स्पर्धा आहे. आपल्या भावना कशा आहेत? छान नियोजन आहे. एका दिवसामध्येच आमच्या संघाकडून, ग्रामस्थ मंडळाकडून खूप खूप शुभेच्छा. मुर्जीवाडा मी तुमच्याकडे, तुम्ही टॉस जिंकला असं काय घेतलं असतं? ॲक्च्युली आम्ही पण क्षेत्ररक्षणच घेणार होतो, पण तरी काही हरकत नाही. स्कोर चांगला करायला पण आम्हाला पण आवडेल आणि आम्ही टफ आणि त्यांना प्रयत्न करूच. बॅटिंग करायची आहे. किती धावांचं प्रलोभन ठेवाल? आता ग्राउंडचं सिच्युएशन पाहता या ग्राउंडला आम्हाला 4 ओव्हरला ॲटलिस्ट 45 प्लस आम्हाला स्कोर लागेलच. तर बॉलरांना थोडं तरी आव्हान असा द्यायला पाहिजे म्हणून. मालतपूर गावची स्पर्धा आहे. पर्व क्रमांक 1. आपल्या भावना कशा आहेत? ॲक्च्युली त्यांनी खूपच कमी वेळामध्ये चांगलं नियोजन केलं आहे आणि त्यांनी हे पहिलं पर्व आहे, पण असं वाटत नाही की त्यांनी पहिलं पर्व आहे. त्यांना खूप चांगला अनुभव आहे टुर्नामेंट ऑर्गनाईज करण्याचा, असंच वाटतं त्यांच्याकडे बघून. अधिकचा वेळ घेणार नाही. मुर्जीवाडा टीम तुम्हाला, टीम परतवडी तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा आहेत. टॉस झालेला आहे. परतवडीने टॉस जिंकलाय. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. टीम मुर्जीवाडा टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया या सामन्याचं धावतं वार्तांकन संतोष देसाई सरांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच निलेश मर्डेकर सर यांना आपण ऐकत होतो टॉस का बॉसच्या व्यासपीठावरून. नेक्स्ट टॉस केलाय आम्ही. दोन्ही टीमना आम्ही विनंती करेन की अगदी लगेच तयारी दाखवा आपली, कारण या मॅचमध्ये सेमीफायनलमध्ये तितकंसं काही नाही आहे सांगण्यासारखं. कारण 9 धावा स्कोरवरती लागल्या. 10 धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये आणि टीम दसवडीने ज्या पद्धतीने संपूर्ण खेळ केला आहे या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सज्ज होत आहेत. केवळ 10 धावांची गरज आहे. 18 बॉल आणि 10 धावा म्हणजे बॉल जास्त आहेत, रन्स कमी आहेत. ओम साई MTC वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या समेत जोडले त्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करूया. त्याचबरोबर या मैदानावरती उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांचं स्वागत करूया. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये वैभव वाडकर हे घेऊन चाललेत. स्ट्राइक एंडला तुम्ही पाहताय जयराज, युवराज पहिला बॉल खेळतील. पहिला बॉल लेग साइडला फक्त पंच करण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे निघून चाललाय. एका धावेसाठी इथून पुढे 9 धावांची गरज आहे. उलटी गिनती सुरू झाले. आपण जर पाहिलं तर 9 धावांची गरज आहे. या सामन्यामध्ये JHK बोरगाव संघ बॅटिंग करत असताना खूप अगदी बॅटिंग त्यांची साधारण राहिली. त्या कारणानेच 10 धावांचं टार्गेट आहे. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जोपर्यंत तुम्ही शेवटची रन करत नाहीये, शेवटचा बॉल टाकत नाहीये, तोपर्यंत कोणता संघ जिंकेल सांगता येत नाहीये. चांगला बॉल आहे. जसे फलंदाजाचं पदलादित्य दाखवण्याचा प्रयत्न केला तसाही बॉलरनी बॉल थोडासा पाठी खेचला. अगदी बरोबर आहे. निलेश मर्डेकर सर सांगतायत त्या ठिकाणी वैभव वाडकर आणि संकेत वाडकर या दोघांनी जर चांगली षटकं हाताळली तर शेवटच्या षटकामध्ये सामना केला तर मजा येईल या मॅच मध्ये.
लेग साईडला पंच करण्याचा प्रयत्न, आणखी एक चांगला बॉल. तुम्ही बॉलच्या लाईन मध्ये यावं लागेल. अगोदरच ऑफस्टमच्या बाहेर आले होते, मन बनवलं होतं पहिलाच बॉल मी ऑन साईडला खेळेन, परंतु जे ठरवतं ते होत नाही. या क्रिकेट असो किंवा जीवन असं ठरवलेल्या काय बऱ्याचशा गोष्टी होत नसतात. त्यासाठी तुम्ही बॉल ज्या वेळेस रिलीज होईल त्यावेळेस तुमचा स्टान्स बदलणं गरजेचं असतं. अगोदरच तुम्ही स्टान्स बदल केला तर बॉलरलाही त्या गोष्टी सगळ्या समजत असतात. पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. त्या ठिकाणी मिडॉनला क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण केलं, परंतु इथे धावा मिळतील कारण पायाला बॉल लागल्यानंतर वेगळ्या दिशेने गेला. 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन पाहायला मिळाले. सेमी फायनल क्रमांक 1, 10 धावा करायच्या आहेत. 3 धावा स्कोरबोर्डती लागल्यात, आणखी 7 धावांची गरज आहे. वैभव वाडकरची धारदार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. समोर युवराज आहेत ज्यांनी पहिल्या मॅच मध्ये की पहिल्या षटकामध्ये 23 धावा ठोकल्या होत्या. आता थोडेसे अडकळतात बॅटिंग करत असताना. हा फटका ऑन साइडला खेचून मारलाय. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला आहे, त्या ठिकाणी सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 4 धावा स्कोरबोर्डती लागतायत. शेवटचा बॉल आहे, म्हणजेच शेवटच्या बॉलवरती जर षटकार मारला तर पहिल्याच ओव्हर मध्ये मॅच फिनिश होऊ शकते. 6 धावांची गरज असेल इथून पुढे या सामन्यामध्ये. सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये आपटलेला बॉल इथे अगदी चेहऱ्याला लागतोय आणि इथे कोणतीही रन भेटणार नाहीये, म्हणजे 6 धावांची गरज आहे. समीकरण आपण पहिला षटक सुरू होण्यापूर्वी पाहिलं तर 18 बॉल 10 ची गरज होती. षटक क्रमांक 1 इथे समाप्त संपल्यानंतर आता समीकरण जर आपण पाहिलं तर 12 बॉल आणि 6 धावांची गरज आहे. ठीक आहे, आपल्याला विनंती आहे अगदी मध्ये तितकंसं काही करता आलेलं नाहीये त्यांना. आता बॉलिंग मध्ये जर समजा हे षटक त्यांनी निर्धाव टाकलं, 2-3 विकेट्स प्राप्त केल्या, शेवटच्या बॉलरसाठी जर 6 रन ठेवल्या तर मजा येईल या मॅच मध्ये. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कोणती गोष्ट सांगू शकत नाहीये, परंतु बोरगाव संघासाठी नक्कीच मी म्हणेन की खऱ्या अर्थाने ज्यावेळेस सर्व काही संपल्यासारखं वाटतं ना त्यावेळेस मात्र तुम्ही नव्याने पेटून उठा आणि नव्याने अशा पद्धतीने पेटून उठा की ज्यावेळेस तुम्ही यश संपादन कराल त्यावेळेस मात्र तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने प्रेक्षक वर्ग आनंदाने तुमच्यासाठी टाळ्या वाजवेल. ती परिस्थिती आज खऱ्या अर्थाने संघ बोरगावची आहे. या मॅच मध्ये त्यांच्यासाठी काही नाही आहे. 12 बॉल 6 धावांची गरज आहे, परंतु इथेच 6 धावांची गरज आहे. संकेत वाडकर आणि त्यांच्या विरोधामध्ये युवराज बॅटिंग करतात. सेमीफायनल मध्ये प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. रंगपंचमीचा दिवस आहे. हा फटका चांगला आहे, कव्हर्सला अगदी क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, फलंदाजाचं कौतुक करावं लागेल आणि क्षेत्ररक्षकाचंही कौतुक करावं लागेल. बॉल चांगला होता, स्ट्रोक चांगला होता, क्षेत्ररक्षणही खूप चांगलं पाहायला मिळालं. 5 धावांची गरज आहे. टॅप स्ट्रोक आहे इथे ऑन साइडला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 6 धावा स्कोरबोर्डती लागतात. इथून पुढे 4 धावांची गरज आहे. चार धावांची गरज आहे आणि युवराज स्ट्राइक एंडला आहेत. ऑफस्टोनच्या बाहेरचा बॉल या ठिकाणी ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न केला होता, पुढचा पाय पुढे काढला, फुटवर चांगलं दाखवलं, परंतु बॉल आपण जर पाहिला टप्पा पडला आणि तो सरळ बाहेर निघत चालला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 4 धावांची गरज आहे. सामना असं वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये संपेल, तसं काही झालेलं नाही. प्रेक्षकांना बऱ्याच गोष्टी वाटतात, परंतु तसं मैदानामध्ये होत नसतंय मित्रांनो. हा फटका चांगला आहे. पॉइंट रिझन मध्ये त्या ठिकाणी खेळला, एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 7 धावा स्कोरबोर्डती लागतात. इथून पुढे 3 धावांची गरज आहे. या सामन्यामध्ये अजित बडे यांचं स्वागत आहे आणि त्यांची मॅच तुम्हाला
काही वेळानंतर पाहायला मिळेल. 3 धावांची गरज आहे या मॅच मध्ये मॅच फिनिश करण्यासाठी. फुलटॉस बॉल पाठीमागे मारलाय, एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 2 धावांची गरज आहे. 2 धावांची गरज असेल सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये. दसवडी टीम आपला विजय संपादन करण्यामध्ये व्यस्त आहे. दोन धावांची गरज इथून पुढे. ओ चांगला बॉल आहे, गुड लेंथ स्पॉट वरती पडल्यानंतर अतिवेगाने निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. शेवटच्या षटकामध्ये 2 धावांची गरज आहे. मजा येईल आता, पण हा सामना संपलेला नाहीये. कित्येकदा टेनिस बॉल क्रिकेट, लेदर बॉल क्रिकेट मध्ये आपण पाहिलंय उलटफेर पाहायला मिळालेत. 2 धावांची गरज आहे. बॉल बाकी आहेत 6. मॅच कडे जाऊया. सेमीफायनल तुम्ही पाहताय, केवळ 2 धावांची गरज आहे. 6 बॉल आहेत. 6 बॉल मध्ये 2 धावा सोपं वाटतंय, परंतु क्रिकेट आहे. पहिला बॉल पाठीमागे खेचून मारण्याचा प्रयत्न, हा झेल झाला तर मजा येईल या मॅच मध्ये, आणि झेल झाला इथे. आता समीकरण आहे 5 चेंडू 2 धावा. क्रिकेट आहे, अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. काही सांगू शकत नाही तुम्ही क्रिकेटमध्ये, जर तर मला त्या ठिकाणी थारा नाहीये. 5 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती सुयश आहे, ज्यांनी नुकतीच 12वीची एक्झाम दिली आणि त्यानंतर आता मात्र क्रिकेटची एक्झाम देतोय या स्पर्धेमध्ये. एक मॅन ऑफ द मॅच त्याला मिळाले. या मॅच मध्ये त्यांनी जर 5 चेंडू मध्ये 2 धावा डिपेंड केल्या तर हा रेकॉर्ड त्यांच्या नावावरती राहील. प्रवीण फनसे तात्या आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि त्यांच्या विरोधामध्ये या 2 धावा डिपेंड करायच्या आहेत. म्हणजे आव्हान मोठं आहे, परंतु मोठ्या आव्हानाला धडक देणं हे मोठ्या खेळाडूचं. ओ पहा, तात्याने आपल्या स्टाईल मध्ये कार्यक्रम करून टाकला. पहा, प्रवीण फनसे तात्या हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय आणि प्रवीण फनसे दसवडी टीम फायनल मध्ये दाखल झाले. 2022च्या नंतर बराच कालावधीनंतर बरीच वर्ष मध्ये गेली आणि त्यानंतर दसवडी टीम 2025च्या या स्पर्धेमध्ये मालतपूरच्या या भव्य दिव्य आयोजनामध्ये संघ गेलाय, फायनल मध्ये दाखल झालाय. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन टीम दसवडी. परंतु हार्ड लक मी म्हणेन टीम JHKM बोरगाव संघ, आपणही खूप चांगले खेळलात, परंतु